डेपोमध्ये आता पुन्हा नवीन 5 बस आलेले आहे। पहिले 5 बसेस आल्या नवीन, त्यानंतर नवीन अधिक 5 आल्या आणि आता एक नवीन 5 बस आज या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहे आणि लवकरच पुन्हा 10 बसची मी मागणी केलेली आहे। मला कल्पना आहे की रामटेकच्या लोकांना फार जुने असे बसेस असल्यामुळे फार गैरसोय होत होती, परंतु टेंडर झाल्यानंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या बसेसची गरज होती कुठलाही पुरवठादार ते बसेस पुरवत नव्हतं आणि पूर्वी ज्या बसेस आल्या त्याच्यावर मी देखील हरकत घेतली होती, त्याची क्वालिटी चांगली नव्हती। परंतु आता ज्या नवीन बसेस आलेल्या आहे त्या अतिशय चांगल्या आहे, त्याची याची क्वालिटी देखील खूप चांगली आहे। त्यासोबत इथं आतमध्ये 4 CCTV कॅमेरे आहे, बसण्यासाठी प्रशस्त व्यवस्था आहे आणि आपण इथं प्रवास केल्यानंतरच आपल्याला कळेल की पूर्वीच्या बसेसमध्ये या आणि या आजच्या बसेसमध्ये फार फरक आहे। लवकरच आपला भाग हा दुर्गम भाग आहे म्हणून तसे 15 बसेस आलेले आहे, परंतु अधिक 10 बसेस हे लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे। माननीय परिवहन मंत्री यांनी 5 बसेस अजून लगेच देतो म्हणून मला आश्वस्त केलेलं आहे, परंतु मी त्यांना आग्रहाने 10 बसेस मागणी केलेली आहे आणि मला अपेक्षा आहे की या 10 बसेस आल्यानंतर लोकांना STची सेवा अतिशय सुलभपणे आपल्याला देता येईल। सोबतच रामटेकचं बसस्टँडचं काम देखील प्रगतीपथावर आहे, म्हणजे ST स्टँड चांगला झाला परंतु बसेस चांगल्या नाही असं होता कामा नये। रामटेकचा ST स्टँड हा महाराष्ट्रातील उत्तम ST स्टँड होत आहे। सुमारे 17 कोटी रुपये आपण त्यावर खर्च करत आहोत, परंतु सोबतच बसेस देखील चांगल्या पाहिजे आणि माझी इच्छा आहे की भविष्यामध्ये पूर्णपणे जेव्हा जशी नवीन मेट्रो आलेली आहे, रेल्वेची बोगी आता जुनी झालेली आहे, त्या पद्धतीने आता ST देखील नवीन टेक्नॉलॉजीने आली पाहिजे। आणि आता या बसेसमध्ये एक डिस्प्ले राहणार आहे की त्या डिस्प्लेमध्ये पुढचं स्टेशन कोणतं आहे आपल्याला आतमध्ये वाचून लोकांना समजता येईल। आता मी आपल्याला बसेस दाखवतो। आता हा जो दार आहे हा ऑटोमॅटिक बंद होते। या ठिकाणी आपण पाहता की STचे जे बसेस आहेत ते अतिशय चांगले आहे, सीट चांगले आहे, कम्फर्ट आहे, इथं स्टँड आहे, सोबत इथं चार्जिंगची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। या डिस्प्लेमध्ये आपल्याला किती वेळामध्ये कुठला स्टॉप येणार आहे आपल्याला कळणार आहे, कुठे गाडी थांबणार आहे। कॅमेरे देखील 4 CCTV कॅमेरे या ठिकाणी आहे, हे कॅमेरे आहे आणि मागे देखील कॅमेरे आहे, म्हणजे कुठल्याही पॅसेंजर सोबत जर कुठेही महिलांसोबत काही गैरवर्तणूक झाली तर आपल्याला दाखवता येईल। आपण पाहता की सीट अतिशय नवीन पद्धतीची आहे, कुठली मदत पाहिजे असेल हेल्पचे बटन दाखवता येईल। भविष्याच्या ज्या बसेस येतील ते यापेक्षा उत्तम येतील हे मी आपल्याला ग्वाही देतो। माझी इच्छा आहे की लोकांसाठी AC बसेस भविष्यात सुरू झाल्या पाहिजे। बदलत्या काळानुसार विकसित महाराष्ट्रामध्ये, विकसित भारतच्या तुलनेमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याकडे STची सेवा आणि आपली मेट्रोची सेवा पद्धत जशी झालेली आहे रेल्वेच्या ठिकाणी, तशी ST ही नवीन आधुनिक हायटेक सर्व सोयीसुविधांनी उपलब्ध आणि इलेक्ट्रॉनिक पाहिजे। आणि मला विश्वास आहे की भविष्यामध्ये STला राज्य शासन मदत करत आहे आणि या माध्यमातून भविष्यामध्ये उत्तम STची सेवा आपण उपलब्ध करून देणार आहोत। हे सर्व शक्य झालं आपल्या आशीर्वादामुळे, त्यासाठी आपल्याला धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।